20 ते 30 वयात केलेल्या 5 आयुष्यात महागात पडतात या चुका। नमस्कार मित्रांनो, आज मी खास तरुणांसाठी एक विषय घेऊन आलेलो आहे। 20 ते 30 वय खूप महत्त्वाचं असतं। याच वयात घेतलेले निर्णय पुढचे 20-30 वर्ष ठरवतात आणि आज मी अशा 5 चुका सांगणार आहे। या 5 चुका तुम्हाला सांगणार आहे, अनेक लोक करतात आणि नंतर पश्चाताप करतात। पहिली चूक, लोक काय म्हणतील याची जास्त काळजी करणे। अनेक लोकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, काही लोकांना YouTube सुरू करायचं, काही लोकांना बिझनेस सुरू करायचा असतो, काही लोकांना बरेचशा काही अशा नवीन गोष्टी चालू करायच्या असतात, काहींना करिअर घडवायचं असतं। पण या सगळ्या गोष्टीत लोक कुठेतरी थांबतात आणि कारण त्यांना अपयशाची भीती वाटते, लोकांच्या बोलण्याची भीती वाटते। लक्षात ठेवा, 2 दिवस लोक बोलतात पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं असतं। दुसरी चूक, पैसा कमवण्यापूर्वी पैसा दाखवायचा प्रयत्न करणे। महागडा मोबाईल, महागडी गाडी दिसण्यासाठी खर्च, हे सर्व दाखवण्यासाठी खर्च करणे। पण बँक खात्यात बचत आहे का, बँक बॅलन्स आहे का, या गोष्टी आपण चेक करणं ही गरजेचं आहे। आणि त्यानुसार खरा श्रीमंत तो नाही जो पैसा दाखवतो, खरा श्रीमंत तो आहे जो पैसा सांभाळतो। आणि तिसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे। रात्रभर जागरण, अव्यवस्थित खाणं किंवा कुठलाही रूल नाही, व्यायाम नाही, 20 वर्ष शरीर साथ देतं। तुम्ही तरुण आहात, तुम्हाला शरीर साथ देणार आहे, पण 30 वर्षांनंतर त्याची किंमत मोजावी लागते। आरोग्य हे खर्च नाही, ती सर्वात मोठी गुंतवणूक आहे। आयुष्यातली चौथी चूक, चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणे। तुमचे मित्र तुमचं भविष्य ठरवतात। जसे तुमचे मित्र तसे तुम्ही त्यानुसार वागत असता, करत असता। जर तुमच्या आसपास फक्त तक्रारी करणारे, वेळ वाया घालवणारे आणि नकारात्मक लोक असतील तर तुमची प्रगती थांबू शकते। म्हणून मित्र निवडताना काळजी घ्या। आणि 5वी चूक, सर्वात मोठी चूक, कौशल्य न शिकणे। आजच्या काळात फक्त डिग्री पुरेशी नाही, यामध्ये संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, व्यवसाय समज, लोकांशी संबंध, ही कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडतात। मित्रांनो, 20 ते 30 हे वय परत येत नाही। या काळात केलेली गुंतवणूक, योग्य सवय आणि योग्य निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज जे करत आहे त्याचा मला 10 वर्षांनी अभिमान वाटेल का? उत्तर नाही असेल तर आजच बदलायला सुरुवात करा। मी प्रेरणा देण्यासाठी नाही, विचार बदलण्यासाठी बोलतो। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये या 5 पैकी कोणती सर्वात जास्त चूक लोक करतात हे नक्की लिहायला विसरू नका। धन्यवाद।